सो हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवूया समर स्पेशल थंडगार अशी चिया पुडिंग. सो त्याच्यासाठी आपण यूज करणार आहोत नारळाचं दूध, जे खूप पौष्टिक असतं. सो खूप सिंपल आहे नारळाचं दूध. मी ओलं नारळ त्याचे काप करून घेतले आहे. त्याला मिक्सरमध्ये आपण पाणी टाकून थोडंसं लुकवॉर्म पाणी असलं तर ते छान बारीक होतं. सो ते पाणी टाकून छान बारीक करून घेणार आहे आणि त्यानंतर मग एका मखमलच्या कापडामध्ये ते पाणी सॉरी दूध टाकून आपण त्याला छान गाळून घेणार आहोत. तर बघा खूप इझी आहे. त्यानंतर मी 1 चम्मच इथे चिया सीड्स घेतली आहे आणि हे जे नारळाचं दूध आपण तयार केलेलं आहे ते आपण ॲटलीस्ट 1 तास तरी भिजू घालत ठेवून देऊयात. चला तर मग हे भिजत तोपर्यंत आपण सगळे आपले फ्रूट्स कापून घेऊया. त्या अगोदर आपण जे आपलं नारळाचं दूध तयार केलं आहे त्यामध्ये मी 3 चम्मच गूळ पावडर टाकून देते. जर तुमच्याकडे भिजवलेलं पेनखजूर असेल तर तुम्ही ते पण वापरू शकता यामध्ये. आणि जर अजून छान टेस्ट हवा असेल ना, तर तुम्ही 1 केळ नारळाच्या दुधामध्ये ब्लेंड करू शकता. त्यामुळे पण त्या नारळाच्या दुधाला खूप छान स्मूथनेस येईल. पण मी इथे ते नाही केलेलं आहे. मी डायरेक्ट केळाचे काप करून ते ॲड करणार आहे. सो इथे आपण मँगो कापून घेतो आहे, 1 ॲपल, अनार. सो हे सगळे फ्रुट्स आता आपण कापून घेऊयात. शक्यतोवर तुम्ही आंबट फ्रूट टाळा गोड फ्रूटसोबत, कारण ते हेल्थसाठी चांगलं नसतं. आणि दुसरं म्हणजे मी साधं दूध न वापरता नारळाचं दूध वापरलेलं आहे. कारण दुधासोबत फ्रुट्स हे खाल्ल्या जात नाही. पण नारळाचं दूध हे एक हेल्दी ऑप्शन आहे फ्रूटसोबत खायला. सो इथे सगळे फ्रुट्स मी छान मिक्स करून घेते आहे. ॲपल, बनाना, त्यानंतर मँगो जे आपण काप करून ठेवलेले आहेत. सो हे सगळे फ्रुट्स एकत्र मिक्स करूया आणि खूप छान वाटते. ही रेसिपी खूप टेस्टी वाटते. उन्हाळ्यामध्ये खायला खूप बेस्ट ऑप्शन आहे हा. सो इथे मी काही ड्रायफ्रुट्स कापून घेते आहे. भिजवलेले आहेत हे बदाम. सो तुम्ही काजू, बदाम, पिस्ता हे सगळं टाकू शकता. खूप छान क्रंच येतो हे खाताना जी चिया पुडिंग आहे. सो असं नक्की करून बघा उन्हाळ्यामध्ये तुम्ही, तुम्ही पण. आणि चला तर मग हे मी ड्रायफ्रुट्स आता मिक्स करून घेते आपल्या त्या चिया पुडिंगच्या मिक्समध्ये. आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकूया अनारदाणे, जे मी कापून काढून ठेवलेले होते. आणि अनारदाण्यानी याला चिया पुडिंगला खूप छान असा लूक येतो. सो हे झालेलं आहे आणि त्यामध्ये आता मी हे चिया जे भिजवलेले होते चिया सीड्स ते टाकून मिक्स करून घेते आणि फ्रीजमध्ये याला चिल करायला ठेवते 2 ते 3 तास. तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मला नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत थँक यू. बाय.